ना. नो एनीबडी देअर. या कानाचं त्या कानाला कळता का म्हणे. अच्छा, म्हणजे सिक्रेट आहे. नाही कळणार. दिस इयर टू दॅट इयर. इंदू वहिनी, काय वाटेल ते झालं ना तरी कुणालाही काहीही सांगायचं नाही. नाही सांगणार. प्राण गेला तरी हे बाहेर पडतं का म्हणे. एक वेळ प्राण बाहेर पडेल पण हे बाहेर पडणार नाही. सांगा. उगाच आपल्यामुळे पसरलं असं नको वाटायला ना सगळ्यांना. छे छे, माझ्यामुळे तर काही पसरतच नाही. इंदू वहिनी, तुला जर झोपेत बोलायची सवय असेल ना तर तोंडात बोळा कोंब, म्हणजे झोपल्यानंतर शब्द नको बाहेर पडायला तोंडातून. वंच, तुम्हाला नाही सांगायचं नका सांगू, मी जाते. थांब ना, सांगते ना मी. काय चाललंय तुमचं. एवढ्या वेळात कोणाला तरी सांगून मोकळी झाली असते. काय. नाही नाही, काय नाही काय नाही, सांगा सांगा. ऐक, जान्हवीनी श्रीला स्वतःहून आय लव्ह यू म्हणावं अशी श्री वाट बघतोय. काय. हो, जान्हवीने स्वतःहून श्रीला आय लव्ह यू म्हणावं अशी श्री वाट बघतोय. लाऊडस्पीकर आणून देऊ तुला. मी रिक्षा चालवते, तू मागे बसून लाऊडस्पीकर वर बोल. गावभर फिरू, सगळ्यांना कळेल ना. आय सॉरी आय सॉरी. पण श्री अशी का वाट बघतोय माहिती नाही ना. पण त्याला मिळवण्याचा आनंद नकोय, मिळाल्याचा आनंद हवाय. अच्छा अच्छा. मग आता. आता काय काय नाही झालं. कसं कसं. अहो, जागतिक घडामोडीचा प्रश्न आहे हा. आपण काहीतरी केलं पाहिजे. जान्हवीशी बोलूया. नाही नाही, अलाउड नाहीये ते. तिचं तिला वाटणं महत्वाचं आहे. छा, श्रीचं ना काहीतरीच असतं आपलं. त्याने अलाउड केलं असतं तर काय झालं असतं. हो ना, किती मजा आली असती ना. बरं, हे मी सांगितलं हे कोणालाही सांगायचं नाही. हा, मला ना राहवलं नाही ग, आणि तुला पण वाईट वाटेल ना म्हणून सांगितलं मी. आय थँक्यू. घरात कोणालाच माहित नाही का हे. नाही, तसं दादाला आणि कांताला माहितीये, पण पुष्पाला मोकळं वाटलं खूप. मला पण वाटेल. म्हणजे वाटलं असतं. हा, आपल्या घरातल्या बायका जरा पोटात काही राहत नाही त्यांच्या ना. मी आता निघते, नाहीतर खूप वेळ आपण कशावर बोलतोय असा त्याने संशय यायचा. येते. हा, नाही, सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. म्हणजे हे सगळं ऍक्सेप्ट करणं मला खूप कठीण गेलं की मला गीताशी असं वागायचं. पण मग मी जान्हवीवर आंधळा विश्वास ठेवला आणि ती म्हणाली तसं वागत गेलो. श्री, कदाचित हे विचित्र आहे, पण मला त्यानंतर खूप बरं वाटलं. मनीष, तू खरं बोलतोस. नाही म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की आपण बऱ्याचदा विशफुल थिंकिंग करतो. म्हणजे आपल्याही नकळत आपल्याला तसं वाटायला हवं असतं. हो, हे पटतंय मला. पण अरे सिरियसली, मला खरंच खूप बरं वाटलंय. म्हणजे नुसतं बेअरिंग म्हणून नाही, पण जर गीताला माझ्याशी बोलायचंच नसेल तर मी तरी किती काळ प्रयत्न करणार तिच्याशी बोलण्याचा. एकतर्फी किती काय करणार आहे मी श्री. मर्यादा असतातच ना. करेक्ट, आणि ते योग्य आहे. मनीष, तुझं डेस्परेशन कमी झालंय. आधीपेक्षा जास्त शांत झालायस तू, आणि मला ते बघून खूप बरं वाटतंय. शेवटी जान्हवी म्हणते तसं फार विचार करून आपल्याला सोल्युशन मिळेलच याची अजिबात खात्री नाही. त्यापेक्षा कधी कधी अगदी सरळ वागत राहायचं. म्हणजे आपलं डोकं काम करण्याचं बंद झालं की आपला ज्याच्यावर जास्त विश्वास आहे त्याच्या डोक्याने चालत राहायचं. जान्हवी नेहमी खरंच बोलते रे. ऍब्सोल्यूट ट्रूथ. जान्हवी. अरे घे ना मग. हा, बोल ग. हॅलो, बोलू शकतोयस का. हो हो, बोल ना. बरं ऐक, तुझं वागणं अगदी करेक्ट होतं. तुझी मात्रा लागू पडलीये. तुला माहितीये, तुझ्या वागण्याचा गीताला खूप त्रास झालाय. सो आता पुढचे काही दिवस हे कंटिन्यू करायचंय. तू म्हणशील तसं. कठीण जात आहे ना हे सगळं वागणं. पण मनीष, एक लक्षात ठेव, तू कुठेही चुकीचा वागत नाहीस. नाही नाही, अगं असं अजिबात काही नाहीये. उलट मी श्रीला आता तेच सांगत होतो की मी गीताशी जे काही वागलो त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. सूड घेतल्यासारखं वाटतंय. मनीष, आपल्याला गीताला जिंकायचंय. ते कुठेतरी चुकते ह्याची जाणीव करून द्यायची आहे. सूट नाही घ्यायचाय. बरोबर आहे तुझं. सॉरी. इट्स ओके. मनीष, तू ना खूप समजूतदार आहेस रे. सगळी मुलं नसतात अशी. आणि कुठेतरी तुझ्या समजूतदारपणामुळे ती तुला गृहीत धरते, जे योग्य नाहीये. आपण आतापर्यंत तिला समजून घेतच होतो की नाही, पण ना
कधीतरी ह्या मुली खूप वेड्यासारख्या वागतात रे, त्यामुळे मग त्यांना त्यांच्या भाषेत समजवावं लागतं. म्हणून मी तुला म्हणाले पुढचे काही दिवस हे असंच वागायचं. चालेल, पण जान्हवी एकच सांगायचं होतं की आपण इतकं ताणायला नको की ते तुटेल. नाही तुटणार. तिला तुझ्या प्रेमाची किंमत कळेल. आणि एक सांगू का मनीष, प्रत्येक वेळी आपण हेल्पलेस राहिलो म्हणजे आपलं समोरच्यावर खूप प्रेम आहे असं कधीच सिद्ध होत नाही रे. आता प्रेमाचं पहिलं पाऊल तिला उचलू दे, तेव्हाच तुमच्या नात्यातला बॅलन्स सांभाळला जाईल. बरोबर आहे तुझं. काळजी घे. हो. बाय. बाय. काय म्हणाली जान्हवी? नाही म्हणजे ती काय विचार करते हे जाणून घेण्याची मला फक्त क्युरिओसिटी आहे म्हणून विचारतोय. अरे ती तेच म्हणाली की गीताने मला गृहीत धरणं चुकीचं आहे. आता तिने तिचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे तरच आमचं नातं बॅलन्स्ड होत, नाहीतर माझा वन वे ट्रॅक चालूच राहणार. आणि मी काय बोललो ते तर तू ऐकलंच आहे. थोडक्यात जान्हवीचं म्हणणं असं होतं की नुसतं प्रेम असून किंवा ते गृहीत धरून उपयोग नाही, ते योग्य पद्धतीने व्यक्त केलं गेलं पाहिजे. काय रे? नाही, मी योग्य ट्रॅक वरती आहे याची खात्री पडली. तू अरे आय एम सॉरी, मी नाही, मला म्हणायचं होतं की तू योग्य ट्रॅक वर आहे. सरे थोडा भात वाढू? नाही नाही, झालंय माझं आता. तू जेवायला बस ना पण आता. अगं हो, तुमचं होऊन जाऊ दे, मग निवांत बसेन मी. नाही पण आता मला वाढू नकोस हा, माझं झालंय. थोडासा घे. नाही नाही ताई. का ग? आई झालं म्हणजे आता जरा जिभेवर ताबा ठेवावा म्हणते. हो खरे खरे सरू मावशी. शरीर वातूळ होण्याचं वयच नाहीये खरं तुमचं. सरी माझं काय म्हणणं आहे, जेवायच्या वेळेला ना व्यवस्थित जेवावं, मधल्या आदलं सटरफटर खाणं बंद करावं. तर हो पण आता वास झालाय मला भात. मी संपवते हे आणि उठते. थांब जरा. काय ग? मला वाढू नकोस आणखीन, मला काही नकोय आता. लाडू खाऊन. अगं ताई, जिभेवर ताबा ठेवायचा म्हणते मी आणि तू लाडू काय वाढतेस मला? सरे तुला आवडतात म्हणून मुद्दाम साजूक तुपातले गेलेत लाडू. घे. बरं ठीक आहे, मी अर्धा घेते. हा अर्धा काय, एवढासा तरी लाडू खासा बंद. ताई खरंच नकोय ग, बास आता. नर्मदा, आग्रह नको करू. सरू तुला हवा तेवढा खा. आणि मग उरलेला अर्धा काय वाया घालवणार का? नाही वाया कशाला जाईल, मी ठेवेन ना आणि नंतर खाईन. पण आता खरंच जात नाही हो. अहो तुम्हाला जात नसेल ना तर द्या मला तो. उगाच वाया कशाला घालवायचा आणि उगाच बळजबरी कशाला करताय? नाहीतरी ना मला दुपारची भूक लागतेच, तेव्हा खाईन मी. द्या. हो मग दुपारी खायला हा अर्धा कशाला? सबंध देते ना मी तुम्हाला लाडू. तो द्यालच हो तुम्ही, पण मग हा अर्धा वाया कशाला घालवायचा? द्या द्या. हो गरीबाला मिळत नाही आणि उगाच असलेलं वाया कशाला घालवायचं? जरा एक डबा देता? देते. हा चव छान आहे. तो उरलेला पण आत्ताच द्या. नाही उगाच तेवढ्यासाठी तुमची झोपमोड नको व्हायला, नाही का? आणखी एक देऊ का? हा तर एवढा आग्रह करताय तर द्या, आपला राहील डब्यातच. द्या.
काय ना तेवढ्यासाठी तुमची झोपमोड नको व्हायला. चला पडायला हवं जरा. अहो ही कंबर ना काही सुचूच देत नाही मला. काय जमतंय का काही? विचार करतोय. गुड. हे ताईडा ठेव ना ते, मी करतो ना नंतर. अरे होत आलंय. आणि तू का उठलायस? तिकडे बस आणि पत्र लिही. ए यार मला नाही जमत आहे. असं कसं जमत नाही रे? आता जर इथून उठलास ना तर मी फटके रे ना पिंट्या. तुला एक सजेस्ट करू का? काय? एखाद्या सॉलिड मैत्रिणीला पत्र लिही आधी, म्हणजे प्रॅक्टिस होईल. मग लिहू आईला पत्र. चले काही तू बरी आहेस का? तू काही काय सांगतेस मला? तू गप्प बस. बरं. हे बघ ना ग, हे सगळं खूप पुस्तकी वाटतंय का मला? हे बरोबर नाही, चांगलं नाही. बघ बघू दे. तू हसू नको. तू हसतेस मला. मी नाही लिहिणार पत्र बित्र. जा. बरं ठीक आहे, नको लिहूस. मी म्हणजे एक जस्ट ऑप्शन सुचवला होता तुला. कंपल्शन कसलंच नाही. अगं आईशी डायरेक्ट बोलायला मिळालं असतं तर बरं झालं असतं ग. हे पत्र बित्र मला नाही जमणार. हो पण तेच करता येत नाहीये ना आपल्याला. आणि आईपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी पोचवायच्यात. आपलं मत, आपल्या भावना सगळं आईपर्यंत पोचवायचंय की नाही. म्हणून मी आपला एक पर्याय सुचवला होता. पण इट्स ओके, काही फार महत्वाचं नाहीये रे. पत्र वगैरे काही नको. आपण रोज मुगाच्या डाळीची खिचडी खाऊया, रोज आवराआवरी करूया आणि एवढा पसारा करूया घरात. मी पत्र लिहितोय. बरं काय लिहिलंयस वाच बघू. मी लिहिलंय, आई तू प्लीज घरी परत ये. आपण पत्र कशासाठी लिहितोय? कशासाठी काय? आई घरी परत यावी म्हणून लिहितोय ना आपण पत्र. अरे मग माठोबा आईपर्यंत तुझ्या तिच्याबद्दलच्या भावना पोचाव्यात, हा हेतू आहे की नाही? अरे मग ते लिही पत्रात. त्या पत्राचा परिणाम म्हणून आई जर परत आली तर उत्तमच. फरक कळतोय का तुला? म्हणजे थोडं थोडं. मग लिही बावळट. म्हणजे ताई, आई माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझी खूप आठवण येते. खूप दिवसात तुझ्या हातचा चहा प्यायलो नाहीये. असं लिहिलं म्हणजे आई परत येईल ना? करेक्ट. हा आता जमतंय तुला. लिही पटकन. आई तू घरी परत ये. असं लिहिल्याने थोडीच परत येणार आहे ती. बरोबर. कारण तू जर असं लिहिलंस तर तिला मुळात तुझ्या हेतूवर शंका येईल. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिने जर तुझ्या भावना वाचल्या, तुझं किती प्रेम आहे तिच्यावर हे जर तिला कळलं तर तिला बरंच वाटेल की नाही? आयडा आत्ता कळलंय मला काय लिहायचं ते. आता तू बघ कसं लिहितो पटापट. थांब. हुश देव पावला. हे बरं किती वाज. यांची आईची वेळ झालीये खरी. जानू अगं काय हे सगळं कशाला काढलंयस तू? आम्ही केला असता स्वयंपाक. पिंट्या मुगाच्या डाळीची उत्तम खिचडी करतो हे मला माहितीये, पण म्हणून रोज खाऊन कंटाळाच येत असेल की नाही? आज छान पोळी भाजी खापोट भराची. वाजला का हो बाबा? जावई बापू यायचेत का न्यायला? मग तू निघ ना, आम्ही आवरू. हो पण ते येण्याआधी फोन करणार होते. हॅलो, आलायत का? हो का? बरं. नाही नाही ठीक आहे. पण म्हणजे तुम्हाला उशीर होतोय का? बरं. नाही मी येईन ना, काहीच हरकत नाही. काय झालं? गाडी पाठवतायत पण त्यांना यायला नाही जमणार आहे. ताई पत्र आईला देशील? हो हो. आणि ती
आणि ती काय म्हणते ते सांग मला प्लीज. काय हो, म्हणजे जान्हवी कधी आपणहून आय लव्ह यू म्हणते श्रीला, याची श्री वाट बघतोय. अगं पण काय फरक पडतो? वहिनी, या मुलांचं सगळं वेगळं असतं. आपल्या वेळी ना कोणी आय लव्ह यू म्हटलं काय नाही म्हटलं काय तरी लग्न झाली, मुलं झाली, संसार झाला, सगळं झालं. अगं पण तसं नाही म्हणत आहे मी. माझं म्हणणं की आपण म्हणालो नाही आय लव्ह यू म्हणून मुलांनी म्हणू नये असं बिलकुलच नाही आहे. फक्त कोणी कोणाला म्हटलं यानी काय फरक पडतो? आता नवरा बायको आहे दोघं जण, म्हणजे एकमेकांवर प्रेम आहेच ना. मग आता आपणहून म्हटलं पाहिजे हे काय आहे नवीन? हेच तर मला कळत नाहीये ना. पण श्रीला मिळवल्याचा आनंद काय नाही नाही थांबा मिळाल्याचा आनंद एक मिनिट तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे श्रीला मिळवल्याचा आनंद नाही, मिळवल्याचा नाही, कसला तरी आनंद हवाय, कसला तरी आनंद नकोय. इंदे, हे असं अर्धवट सांगायचं नाही ग, खूप त्रास होतो मग त्याने. पण दिस इज नॉट अर्धवट. म्हणजे बेबी वन्सरनी सांगितलं मला, म्हणजे रमाकांत भाऊजींनी त्यांना तसं सांगितलं आणि श्रीने रमाकांत भाऊजीने सांगितलं. म्हणजे यांना हे माहित आहे? हो, बोलले नाहीत मला काही ते. वहिनी, वन्सरनी मला बजावून सांगितलंय डोंट टेल एनीबडी. म्हणजे तसं मला सांगितलं, बट आय टेल यू, यू नो ना, माय स्टमक इज नॉट कीपिंग सिक्रेटिंग, इट्स पेनिंग ना. आय टेल्ड यू, यू डोंट टेलिंग एनीबडी. हा बरं, नाही सांगणार, पण यांनी मला का नाही सांगितलं? माझाही मुलगा आहे तो, त्याच्या मनात काय चाललंय हे मला कळायला नको? वहिनी, आय अग्रीइंग, हा, बट यू आर नॉट अँग्री. कारण काय, ऐका ना वहिनी, वहिनीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वहिनी, बाबा, मला जान्हवी बरोबर कुठले गेम्स नाही खेळायचे आता. आता तिनं तिचं प्रेम व्यक्त केल्याशिवाय मीही करणार नाही. हा, म्हणजे ह्याच्यात कुठलेही इगो क्लॅशेस नाहीयेत, पण जे प्रोग्रेशन आमच्या प्रेमाचं आधी होतं ना, ते दुर्दैवाने आता दिसत नाहीये. म्हणजे आता सध्या ना ती माझी बायको आधी आहे आणि नंतर ती प्रेमात पडते. म्हणून मला असं वाटतं की हा सगळा तिचा प्रवास आधी पूर्ण व्हावा आणि तिनं तिचं प्रेम व्यक्त करावं, माझी एवढीच इच्छा आहे. मला कळतंय तू काय म्हणतोस ते, पण ना प्रत्येक माणसाला स्वतःच्या भावना अशा शब्दातून नाही मांडता येत. अहो बाबा, जान्हवीला येतं, तिला जमेल. ओके, हे बघ श्री, माझं एवढंच सांगणं आहे, आत्ताची परिस्थिती खूप नाजूक आहे, खूप विचित्र आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि अशा अनयुज्युअल कंडिशन मध्ये माणूस आपल्या स्वतःच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध बघतो. बाबा, हो, मी ही सगळी सिच्युएशन बदलण्याचीच तर वाट बघतोय. आणि तिला हळूहळू गोष्टी आठवतात ना, त्यामुळे आठवणाऱ्या गोष्टींचा गप्पा आणि जाणवणाऱ्या गोष्टींचा गप्पा, हे दोन गप्पे वेगळे ठेवण्याची जबाबदारी आता तिची आहे. हा, पण तिचं माझ्यावरचं प्रेम मात्र तसंच आहे. ते फक्त तिने आता बोलून दाखवावं, इतकंच मला वाटतं. कसं आहे ना बाबा, मी तिला आत्ताही हे विचारू शकतो की जान्हवी, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि कदाचित ती आता होही म्हणेल, पण फक्त आम्ही नवरा बायको आहोत म्हणून ती मला हो म्हणालीये की खरंच पूर्वीसारखं पेशंटली माझ्यावर प्रेम करण्याची तिची तयारी आहे, हे मला कसं कळेल? आणि बाबा, हा प्रश्न मी मनात ठेवून आयुष्यभर असा संसार नाही करू शकणार. मला खरंच पटतंय तू काय म्हणतोस ते. आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे श्री. तिला लवकरात लवकर या गोष्टीची जाणीव होऊ दे आणि या विषयावर ती तुझ्याशी बोलू दे, बस. बोलेल, नक्की बोलेल, पण तोपर्यंत मला असं वाटतं की मला आता जान्हवीचीच कृष्णनीती वापरावी लागणार. कृष्णनीती म्हणजे?
म्हणजे म्हणजे काय नाही, मी सांगेन नंतर कधीतरी. हा मी आलो जरा. हा? ते मला एक अर्जंट फोन करायचा आहे. अहो बाबा, अच्छा. ओ बाबा, तुमचा फोन. का अस्वस्थ वाटतंय मला एवढं? श्रीरंग आले नाहीत, भेटले नाहीत, त्यांच्याशी काही बोलणंच झालं नाही. याचा त्रास होतोय का मला? ते आले नाहीयेत एवढंच ना. नसेल जमलं आज, कामात असतील. माझ्यासाठी त्यांनी त्यांची कामं बाजूला ठेवावी तशी अपेक्षा नाहीये माझी. तरीही मनाला विचित्र चुटपुट लागली आहे. सतत प्रत्येक क्षणी त्यांच्याशी बोलावं, त्यांचं ऐकावं असं वाटतंय. आई आजी म्हणतायत तसं त्यांना पत्र लिहू का? पण श्रीरंग मला हसले तर वेडी वाटेन का मी त्यांना? मग काय करू? त्यांना भेटायला जाऊ? ही फारच मागे मागे करते असं नाही ना वाटणार त्यांना? पत्र, अरे हो, आईला पिंट्याचं पत्र द्यायला हवं. देव करो आणि त्याचा तरी काहीतरी परिणाम हो. काय ग, डायरी लिहितेस? नाही, ते असं जरा टाइमपास. अगं लिही ना, लिही. चांगलं असतं डायरी लिहिणं. लिही. नाही, खरंच झालंय ऍक्च्युली. आईजी, श्रीरंग आले नाहीयेत का? कधी चालाय? हो का? का ग, भेटला नाही तुला? आज तर मला घ्यायलाही नाही आलेत ते. बिझी होता बहुतेक दिवसभर. काय ग, नाराज आहेस?